मराठवाड्याला जीवदान देणाऱ्या जायकवाडी धरणात यंदा जून अखेरपर्यंत 41.55% पाणीसाठा झालाय। गेल्या वर्षी याच दिवशी साठा केवळ 4.61% होता। वरच्या धरणामधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने जायकवाडीत सध्या 15,924 क्युसेकनं पाणी दाखल होत आहे। यामुळे 2 शहरांसह उद्योगांचा पाणी प्रश्न मिटला आहे। अंबरनाथ तालुक्यामध्ये पडणाऱ्या संततधार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणारे चिखलोली धरण ओव्हरफ्लो झालंय। ठाणे जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन स्थळावर बंदी आदेश लागू असल्याने या धरण परिसरात पर्यटकांना येण्याकरता देखील मज्जाव घालण्यात आलाय। वर्ध्यामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे आलोड वायगाव या रस्त्यावरचा पूल वाहून गेला। गेल्या 5 वर्षात 5 वेळा हा पूल वाहून गेलाय। त्यामुळे विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय। गेल्या 2 दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आणि यातच वायगाव ते आलोडा बोरगाव या मार्गावरील जो पूल आहे तो वाहून गेला आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हा पूल वाहून गेलेला आहे। जिल्हा परिषद अंतर्गत या पुलाचे बांधकाम करण्यात आले होते। आपण जर त्या पुलाचं बांधकाम बघितलं तर त्या पुलाच्या बांधकामामध्ये कुठंतरी गैरप्रकार झाल्याचं दिसून येतं। एकंदरीतच पाहता तो पुलाचं जे काम आहे ते निकृष्ट दर्जाचं असल्यामुळे 5 वर्षामध्ये 5दा हा पूल वाहून गेलेला आहे। केवळ या पुलावर मुरुम टाकून या पुलाला सुरळीत केलं जातं, वाहतुकीसाठी खुला केला जातो। मात्र दरवर्षी पाऊस आला, पूर आला की हा पुलावरील जो मुरुम आहे तो वाहून जातो आणि मार्ग बंद होतो। या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे। जवळपास 5 ते 6 खेड्यातील जे विद्यार्थी आहे ते वायगावमध्ये शिक्षणाकरिता येत असतात। त्यामुळे अतिशय सुलभ असणारा जो हा मार्ग आहे तो मात्र बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा 20 ते 25 किलोमीटर चा फटका बसतो। तर शेतकऱ्यांना सुद्धा 10 ते 15 किलोमीटर वळसा घालून आपल्या शेतामध्ये जावं लागतं। त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा याचा फटका बसत आहे। एकंदरीतच पाहता हा जो मार्ग आहे तो बंद झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे। मात्र पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत करण्यात आलेला जो हा पूल आहे तो मात्र अजूनही बांधकाम विभागाने पूर्णत्वास का नेला नाही, त्याच्याकडे या बांधकाम विभागाचं लक्ष का गेलं नाही। अनेक लोकप्रतिनिधी आले, बदलून गेले, मात्र अजूनपर्यंत या पुलाचं काम पूर्णत्वास गेलं नाही आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप व्यक्त केला जात आहे। नरेंद्र मते, न्यूज 18 लोकमत, आलोडा बोरगाव, वर्धा।